की मी खूप पुस्तकं वाचले ना, की माझ्याकडे खूप डेटा गोळा होईल आणि मग मी पास होईल. ही एकदम चुकीची गोष्ट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. तुम्ही 1 किंवा 2च पुस्तकं वाचा. मात्र त्याला मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा. जर तुम्ही मल्टिपल टाइम रिव्हिजन कराल ना, तर ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये एकदम परफेक्टली फिट होईल आणि जेव्हा ती परफेक्टली फिट होईल, तेव्हा ती तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट देईल. तुम्हाला करायचं काय, जे पुस्तकं तुम्ही वाचताय ना, त्याच्या वाटल्यास नोट्स काढून घ्या. कारण त्या आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आवश्यक असणार आहे आणि त्यांना रिवाईज करा. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही लेक्चर करताना असं नाही की तुम्ही माझं लेक्चर करताय तेव्हाचीच गोष्ट आहे फक्त. तुम्ही कोणाचंही लेक्चर करा. पण लेक्चर केल्यानंतर ना एक नियम कायम ठेवा, की ते लेक्चर आज संध्याकाळी झोपायच्या आधी मी रिवाईज करणार आहे म्हणजे करणार आहे. फार काही वेळ लागत नाही. जर तुम्ही लेक्चरमध्ये ना रनिंग नोट्स काढलेल्या असतील, तर ते मॅक्सिमम किती असतात? 3 ते 4 पानं असतात. हे 3 ते 4 पानं वाचायला तुम्हाला किती वेळ लागतो? मॅक्सिमम 10 टू 15 मिनिट्स. मग झोपायच्या आधी जेव्हा आपण WhatsApp खेळतोय, Instagram खेळतोय किंवा माझ्यासारखा PUBG खेळतोय, तेव्हा जर समजा तुम्ही 10 ते 15 मिनिटं फक्त तेवढं रिवाईज केलं, तर काय फरक पडेल बरं? जेव्हा ह्याचा फायदा काय असतो, जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी लेक्चरला येता ना, नेक्स्ट लेक्चरला जेव्हा तुम्ही येता, तेव्हा तुमची लगेच लिंक लागते. तुम्हाला त्या कन्सेप्ट समजायला लागतात. आज तुम्हाला या कन्सेप्ट का नाही आठवत आहे? कारण तुम्ही रिवाईजच केलेलं नाहीये. ना त्या दिवशी, ना आज लेक्चरला येताना. हे काय आहे? ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. असं कसं राहील? असं नाही होणार ना. आपल्याला कष्ट करावे लागतील ना, कारण पोस्ट आपल्याला काढायची आहे. क्लासवाल्याला पोस्ट काढायची असती, तर त्यांनी त्याचे कष्ट केले असते ना. क्लासवाल्याला क्लास घ्यायचा आहे. तो क्लास घेण्यासाठी कष्ट करतोय किंवा काही लोक आहेत जे बाकी गोष्टी करताय. पण असं नाहीये ना. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण, कधी पण एक लेक्चर झालं ना, तुम्ही लगेच संध्याकाळी रिवाईज करा. तुम्ही हे 8च दिवस करा फक्त. याचा काय इम्पॅक्ट भेटेल ना, तो विचार करा आणि मग मला सांगा, की म्हणजे मला सांगायची पण गरज पडणार नाही. तुम्ही पुढच्या वेळेस स्वतःहून रिवाईज कराल. त्यामुळे ती एक गोष्ट फॉलो करा. झोपायच्या आधी किंवा नाही झोपायच्या आधी ना, की नाही बाबा मला झोपायच्या आधी जे काही माझं चालू आहे तेच करायचं तर मग घरी गेल्यावर वाचा, जेवण झाल्यावर वाचा. सिंपल आहे ना. त्याच्यासाठी तुम्ही असं वेगळं का करताय? ही गोष्ट आठवणीने करा फक्त. तुम्हाला तुमच्या कॅपॅबिलिटीमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये कमीत कमी 10 to 20 एक्सचा फरक पडलेला दिसेल. त्यामुळे कृपया ही गोष्ट करा.